शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू आहे। मुंबईमध्ये संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर बच्चू कडू मुंबईकडे रवाना होणार आहेत। बच्चू कडूंसोबतच राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले उपस्थित असतील। सोबतच मुख्य सचिवांसोबत वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि ही महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे। कर्जमाफीसाठी, शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांसाठी हा महाएल्गार पुकारला गेलेला आहे। बच्चू कडू त्याचं नेतृत्व करतायत आणि आता मुंबईमध्ये संध्याकाळी 7 वाजता याबाबतची बैठक होणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, आता ही जी बैठकीची माहिती मिळते त्याच्यासाठी शिष्टमंडळ सुद्धा येणार आहे, काय नेमके याबाबतचं तपशील आहे? पुरा जे शेतकरी आंदोलन सुरू होतं त्या पार्श्वभूमीवर आता सरकारने चर्चेसाठी बोलावलेलं आहे। हे 1 वाजताच्या सुमारास नागपुरातून एक शिष्टमंडळ रवाना होणार आहे मुंबईसाठी। मात्र त्यापूर्वी इथे एक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जे काही नेते आहेत शेतकरी त्यांच्या आपसात चर्चा होणार आहे आणि याच दरम्यान जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील हे देखील इथे पोहोचलेले आहेत। नागपूरच्या मिहान येथील जे खापरी पुनर्वसन आहे तेथील समाज भवनामध्ये आता शेतकरी आंदोलक आणि शेतकरी नेते हे गोळा झालेले आहेत। कारण नागपुरात सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, त्यामुळे जे मैदान होतं त्यामध्ये चिखल झालेला होता आणि तिथे शक्य नव्हतं। त्यामुळे आता जी सोय आहे तात्पुरती ती इथे करण्यात आलेली आहे आणि इथे थोड्याच वेळात ते आहे ते मनोज जरांगे पाटील देखील पोहोचत आहेत आणि 6 ते 7 लोकांचं हे शिष्टमंडळ आहे। हे शिष्टमंडळ मुंबईला पोहोचणार आहे। त्यानंतर सरकार आणि शेतकरी नेते जे आहेत त्यांच्यात नेमकी काय चर्चा होते, कारण महत्वाची मागणी तीच आहे की कर्जमाफी, या कर्जमाफीवर सरकारने काहीतरी ठोस आश्वासन द्यावं, एक टाइम लिमिट द्यावी आणि कधी करतो याची तारीख जाहीर करावी, अशी एक आग्रही मागणी या शेतकरी आंदोलकांची आहे। त्यानंतर आता सरकार आणि शेतकरी आंदोलकांमधील चर्चेनंतर नेमकं काय सामोर येतं, सरकार काय आश्वासन देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील हे देखील काही क्षणात इथे पोहोचत आहेत आणि त्यांनी अगोदरच आपला पाठिंबा जाहीर केलेला होता शेतकरी आंदोलकांना। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मी येतोय असंही सांगितलेलं आहे आणि जे नेते आहेत तिथले त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा किंवा ओबीसी नाही, तर ते एक शेतकरी म्हणून ते या पाठिंबा द्यायला इथे येत आहेत आणि थोड्याच वेळात ते इथे पोहोचतील। जी, अगदी। आणि त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा त्यांच्यामध्ये होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। जितेंद्र, वेळोवेळी पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद माहितीसाठी। तर ही 2 महत्त्वाची दृश्य आपण बघतो। एकीकडे बच्चू कडू यांचं एक आक्रमक आंदोलन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आणि दुसरीकडची दृश्य आहेत मनोज जरांगे हे आता आंदोलन स्थळाकडे येत आहेत। बच्चू कडू यांचं जे हे शेतकऱ्यांसाठीचं मोठं आंदोलन उभारलं गेलेलं आहे त्याला पाठिंबा दिलाय मनोज जरांगेंनी आणि आता जे आंदोलन स्थळ आहे तिथे मनोज जरांगे पोहोचतायत। ही दृश्य आपण पाहतोय। अनेक शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला आणि आता संध्याकाळी मुंबईमध्ये जी बैठक होणार आहे त्याच्यात सुद्धा हे सगळे शेतकरी नेते येणार आहेत असं सुद्धा सांगितलं जातंय। संध्याकाळी 7 वाजता ही बैठक पार पडणार आहे। जरांगे यांची भेट झाली की मग बच्चू कडू मुंबईकडे रवाना होतील। हे लढवय्ये नेते आहेत। मनोज जरांगे पाटील मुंबईतून आपल्या मागण्या मान्य करून परत गेले। बच्चू कडूंना यश मिळालं 7-12 खोडा करण्यासंदर्भात, तर आम्ही नक्की स्वागत करू। कारण 7-12 कोरा ही संकल्पना आणि संज्ञा शिवसेनेची, उद्धव ठाकरे साहेबांची, की 7-12 कोरा झालाच पाहिजे। यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी कर्जमाफीही केली आणि आताही त्या पद्धतीनं कर्जमाफी व्हावी ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। ते मनोज जरांगे पाटील हे आता बच्चू कडू यांच्या एल्गार मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। नागपूरमध्ये खापरीतील समाज भवनात जरांगे आणि शेतकरी आंदोलकांची भेट होणार आहे आणि त्यासाठी जरांगे या ठिकाणी पोहोचलेत। ही दृश्य आपण बघतोय, थेट दृश्य आहेत। बच्चू कडू आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये आंदोलनाबाबत चर्चा होणार आहे आणि त्यासाठी आता जरांगे तिथे पोहोचलेत, त्याची ही दृश्य आपण बघतोय। ही भेट झाली, मनोज जरांगेंची चर्चा झाली की मग बच्चू कडू मुंबईसाठी रवाना होतील। इतर शेतकरी नेते सुद्धा मुंबईतल्या बैठकीसाठी रवाना होतील। मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आता या पुढे नेमकं कशा पद्धतीचं नियोजन असेल?
शेतकरी आंदोलन सुरू झालेलं होतं. सोमवारी बच्चू कडू यांनी महाएल्गार मोर्चा काढलेला होता. अमरावतीमधून हा वर्धेला पोहोचला आणि त्यानंतर नागपुरात आला. नागपुरातील जामठा परिसरामध्ये त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं होतं आणि सुमारे 30 तास हे चक्काजाम आंदोलन सुरू होतं. त्यानंतर काल सरकारचे प्रतिनिधी आले आणि त्यांच्यात आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा होऊन कुठेतरी चर्चा करावी असा तोडगा निघाला आणि त्यासाठी शेतकरी नेते जे आहेत ते मुंबईला चर्चेसाठी रवाना होणार आहेत. मात्र त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला होता. कारण मी एक शेतकरी आहे, शेतकरी नेते आहे आणि म्हणून जरांगे पाटील यांनी आपला अगोदरच पाठिंबा जाहीर केला होता. त्या अनुषंगाने आता मनोज जरांगे पाटील हे काल रात्री निघालेले होते छत्रपती संभाजीनगरवरून. सकाळी ते आता पोहोचलेले आहेत नागपूरच्या खापरी पुनर्वसन येथील जे समाज भवन आहे तिथे आंदोलकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांपैकी जे नेते आहेत त्यामध्ये बच्चू कडू उपस्थित आहेत, विकास पुष्कर उपस्थित आहेत, अजित नवले उपस्थित आहेत. ते मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करत आहेत आणि जरांगे पाटील हे इथे पोहोचल्याबरोबरच घोषणाबाजी सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात आणि सर्वांनी ज्या प्रकारे दिसून आलेलं आहे की गर्दी जी आहे आंदोलकांची ती इथे मोठ्या प्रमाणात दिसून येऊन राहिलेली आहे आणि जरांगे पाटील हे आता स्टेजवर बसले जो छोटा मंच आहे त्यावर बसले आहेत. बाजूला बच्चू कडू आहे, अजित नवले आहेत आणि रवींद्र पाटील हे देखील आहेत. आता मनोज जरांगे पाटील पोहोचले आहेत. शेतकऱ्यांसाठी ते आता महत्वाचं ठरणार आहे कारण त्या मार्गदर्शनाप्रमाणे हे आंदोलन आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंदोलन उभारलेलं आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे. वेगवेगळे प्रकार पाठिंबा आणि त्यानंतर शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालेलं आहे तेही मोठ्या प्रमाणात आंदोलन म्हणावं लागेल. अलीकडच्या काळात अशा प्रकारचं आंदोलन नागपूर आणि विदर्भात आलेलं नाही. ते नागपूरच्या आणि विदर्भाच्या भरतीवर आंदोलन झालेलं आहे आणि पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील हे नागपुरात पोहोचलेले आहे. जेव्हापासून त्यांनी आंदोलनाची सुरुवात केली त्यानंतर पहिली वेळ आहे मनोज जरांगे पाटील आणि गेली जी जितेंद्र, काहीशा कदाचित तांत्रिक अडचणी येतात, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण ही दृश्य काय आहेत सांगूयात. सध्याची दृश्य आहेत ही मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. नागपूरमध्ये आलेले आहेत आंदोलन स्थळावर मनोज जरांगे पाटील, कारण बच्चू कडूंनी मागचे 2 दिवस नागपूरमध्ये जो काही शेतकऱ्यांसाठीचा महाएल्गार मोर्चा काढलेला आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे मनोज जरांगेंनी आणि इतर शेतकरी नेत्यांनी आणि हे सगळे आता एकत्र झालेले आहेत. आपण बघतोय दृश्यांमध्ये आपल्याला हे शेतकरी नेते आणि स्वतः बच्चू कडू त्याचबरोबर मनोज जरांगे या ठिकाणी चर्चा करताना दिसत आहेत. कारण आज संध्याकाळी मुंबईमध्ये 7 वाजता महत्त्वाची बैठक आहे. शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या बच्चू कडू यांच्यामार्फत मागण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर काय चर्चा होते, किती मागण्या किती स्वरूपात पूर्ण होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र त्यापूर्वी सध्या होणाऱ्या चर्चेला सुद्धा तितकंच महत्त्व आहे असं म्हणता येईल, कारण या चर्चेनंतर आता बच्चू कडूंसह इतरही नेते हे रवाना होतील मुंबईसाठी, कारण मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यापूर्वी आपण बघितलं बच्चू कडू यांचे जे समर्थक आहेत, आंदोलक आहेत, या शेतकऱ्यांच्या महाएल्गार मोर्चामध्ये सहभागी झालेले त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला होता. एका वळणावर टायर जाळले गेलेले होते, रेल रोको करण्याचा प्रयत्न झाला होता. थेट रेल्वे रुळावर झोपून या शेतकरी आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या, रोष व्यक्त केलेला होता. सध्या आता ही चर्चा सुरू आहे. आपण बघतोय रविकांत तुपकर आहेत, अजित नवले आहेत, इतरही शेतकरी नेते आहेत जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेत, ज्यांनी पाठिंबा दिलाय बच्चू कडू यांच्या या महाएल्गार मोर्चाला. आणि आता मनोज जरांगे सुद्धा या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचले. बच्चू कडू यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे. आपण बघतोय कर्जमुक्ती संदर्भात, FRP संदर्भात
सरकारकडून शेतकऱ्यांना जो लाभ मिळणार आहे त्या संदर्भात काही आग्रही मागण्या बच्चू कडू यांनी ठेवलेल्या आहेत या महाएल्गार मोर्चाच्या माध्यमातून, आणि त्या पूर्ण होत नाहीत, आम्ही न्याय मिळवत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका एकीकडे बच्चू कडूंनी मांडलेली आहे। आणि आता आज अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिलाय। ते आता भेटीसाठी आले, त्यांच्यात चर्चा होतीये आणि यानंतर मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता ही बैठक असेल। आवाज नहीं आ रहा। तो मैं तो दूसरा माइक है ना, केतन केतन ते विमानतळावर कधी जावं लागतं? विमानावर किती वाजताचं आहे? किती वाजता पोहोचायला घरी? कॅमेरा आहे ना, कसं दिसणार? बाईट थोडी चालू आहे। एक तिकडे लावा, तिकडे स्पीकर तेवढं लावा ना तिकडे। थोडं बारीक परदेशी हेलो, आज जो आपला शेतकऱ्यांचा लढा विस्तार केला, अभूतपूर्व चक्काजाम, ऐतिहासिक चक्काजाम। तर आपण बघतोय सध्या आता बच्चू कडू सुद्धा माध्यमांशी संवाद साधतायत। मनोज जरांगे आणि बच्चू कडू यांची ही भेट झालेली आहे, त्यांच्यात चर्चा झालेली आहे। एकंदरीत आज संध्याकाळी जी बैठक महत्त्वाची मुंबईमध्ये पार पडणार आहे या कर्जमाफीच्या महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, त्या चर्चेदरम्यान नेमकं काय घडणार आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळाला आहे, परंतु ज्या पद्धतीने सरकार पुढे यायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं सरकार पुढे नव्हतं, म्हणून त्या पद्धतीने बच्चूभाऊ आणि सर्व आमच्या नेत्यांनी सरकारचं नाक दाबलं आणि आज आपण जी ताकद दाखवली आणि त्या ताकद दाखवल्यामुळे आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बच्चूभाऊसह आपल्या सर्व शेतकरी नेत्यांना आज मुंबईला मिटिंगसाठी बोलावलं आणि लगेच ही मिटिंग झाल्यानंतर बच्चूभाऊ आणि सर्व शेतकरी नेते आपले मुंबईला जाणार आहेत। यासाठी सर्व सविस्तर मार्गदर्शन सन्माननीय बच्चूभाऊ आपल्याला करतीलच। या संदर्भात जरांगे साहेब सुद्धा आपल्या या शेतकरी शेतमजुरांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आले, मी त्यांचे मनापासून आभार मानतो। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आणि जास्त वेळ न घेता, कारण भाऊंना सुद्धा आता मुंबईला जावं लागतं, म्हणून जास्त वेळ न घेता बच्चूभाऊंना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। खरं तर काल कोर्टाचा आदेश आला आणि पावसाने आपली हजेरी लावली। नेमकं 2-3 दिवस निसर्ग म्हणा किंवा परमेश्वरानं प्रचंड साथ पावसाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली दिसते। मागं उपोषण सोडलं आणि त्याच्या अर्ध्या तासातच आपला पेंडॉल घेऊन पडला। तिथे प्रचंड पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला आणि आजही तशी स्थिती आहे। अशा सगळ्या अवस्थेमध्ये जरांगे साहेबांना जेव्हा माहीत झालं तर लगेच त्यांचा कॉल आला
या अशा अवस्थेमध्ये आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, या भावनेतून ते इथं आले. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुन्हा त्यांच्या काळामध्ये खरं तर या आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल. आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले, त्याची मूठ बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली. 150-200 सभा आपल्या झाल्या, 7 दिवसाचं अन्नत्याग झालं, पुन्हा पदयात्रा झाली, टेंबा आंदोलन झालं, रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहे. आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं, सगळ्यांना, प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं, राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं. त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला. काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होते, त्यांचे आभार मानलं पाहिजे. दुसरं राष्ट्रवादी शरद पवारची गट, ते पण पाठिंबा दिला. ते स्वतः मला वाटते अमरजी काळे आणि जी देशमुख हजर होते. आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते. आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का, मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथं शेतकरी म्हणून आलेलो आहो. हा मुद्दा फार मोठी गोष्ट आहे. आणि मला आता एका पत्रकारानं फोन केला, आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का? बिलकुल भेटणार नाही. एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक तिथं जाते का नाही जात, तेलवीत जातं, लग्नात जातं, मरणात जातं, मग तिथं अडचण येत नाही. सर्व पक्षाने यायला तर शेतकरी म्हणून सर्वजणांना एकत्र यायला काय पाहिजे, ते मोठे पण पाहिजे. जसा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा, कमी अनुभव असताना सुद्धा हे सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले, ते त्यांचं मोठेपण. हे श्रेय आमचं नाही तर ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झालं. म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर जरांगे पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे. आमच्या नेत्यांनी पण, अजितदादा नवले असेल, राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटक असेल, आमचे विजय जांभे असेल, तुमचे प्रकाशजी मोरे असेल, उत्तर का आम्ही बरोबर असेल, आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे. त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या. जर या मुठबांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते. या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे. एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमुठ दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुण्य आपल्या पत्री येणार नाही. म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एकदा ही वज्रमुठ उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील. ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा. मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर, महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं, लोकांच्या मनापर्यंत दिलं. आता वरचा देव पावला, खालचा देव पावते का नाही पावला हे आपल्याला खरं तर होऊ शकतं. कधी कधी आंदोलनात आपण जिंकतो, तहात कधी कधी हारतही असतो. आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं आहे, कधी एखादा निर्णय झाला का त्याचे 10 विरोधी तयार होत असतात आणि चांगला निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो. असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे. पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं. निर्णय कमी जास्त होतातच कोणाच्या आयुष्यात. छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय, जसं आपण गाडी चालवताना इकडे जाव का तिकडे जा, थोडासा चुकला का अपघात होतो. पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं. होऊ शकतो काही एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्याला पटेल असं नाही होत. आता ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतं, त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. तर याला मी फार महत्व नसते.
आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत, त्या मुद्द्याबाबत असणं गरजेचं आहे. तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार. तुम्ही काय बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही. आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. कर्जमुक्तीचा धागा जो या ताईनं आम्हाला बांधला, जे काही पदर फाडून जे आमच्याला मनगटाला जे बंधन बांधलं, ते बंधन, त्या बंधनासाठी बच्चू कडू मराले सुद्धा तयार राहील हे तुम्हाला सांगतो आहे. काही काळ कमी जास्त होऊ शकते, मान्य आहे, पण आंदोलन उभं करायला काही फार मोठी गोष्ट नाही. आता आपण सगळे तयारीचे पक्के पठ्ठे झालो आहे. त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन डोक्यात गेलेलं आहे. त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी फार मोठा विषय आपल्यासाठी राहिला आणि तुम्ही सगळे समजदार आहात. आपण हेच घेऊनच येऊ, नाही हेच भेटलं तर आंदोलन करायला काही आपल्याला काही कोणाची परवानगी पाहिजे का? काही कोणाची परवानगीची गरज नाही आहे. त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले, आम्हालाही बरं वाटलं. आम्ही ओबीसी नेत्यांनी यावं अशा अपेक्षा होत्या, ते नाही आले तो त्यांचा प्रश्न आहे. ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही आहे. ते आम्ही असं म्हणू शकणार नाही. माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात, तो सगळ्या पार्टीत आहे, गटातटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही. हे आतापर्यंत आयुष्यातलं दुःख आहे. तो शेतकरी म्हणून उभा राहायला पाहिजे. ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला, मनोजदादांनी आज विचार केला का मी जरी एका मराठ्यासाठी लढत असलो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे, एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ, कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे. उद्याचं आंदोलन रे लोक आहे, ते कुठं करायचं, काय करायचं ते मिटिंग नंतर आहे. आपण लगेच, कारण आज 10 मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत, आपण शिफ्ट केलेलं आहे. बैठक झाल्यानंतर पुन्हा 11-12 वाजता आपण इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. धन्यवाद. जय हिंद. आजच्या या आंदोलनासाठी मनोजदादा जरांगे पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने, विशेषतः बच्चू भाऊ आहेत, राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांतजी तुपकर आहेत, आमच्यावर जानकर साहेब आहेत, माझ्याबरोबर सीपीआयचे नेते आहेत, सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांच्या ह्या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि एकदा टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवण्यासाठी. इतर सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे, शेतीसाठी सुद्धा लढायचं आहे, हे भान सर्वजण ठेवतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो. ही एकजूट आता वाढते आहे. सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा काढावा असं आव्हान आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करतो. म्हणून दादा जरांगे पाटलांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय किसान. मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून. मी कधी माझी बाजू लपून ठेवत नाही की मागचे कोण बडबड करते त्याला बाहेर हाकून द्या, नाही बस. तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला. त्यांना पहिला बाहेर काढा, नाही तर गप्पा द्या. काल बच्चू भाऊ ज्यावेळेस सांगत होते, तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही. आंदोलन पंचावरती आहे, नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायले, तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय घ्यायची. तुमच्या
गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही, कारण आम्ही काल ते बघितलं. बच्चू भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय, कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता. एखादी मोठी लढाई जिंकायची, आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले, त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत, त्याचे किती अर्थ होते, आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कसं. कारण मूळ गाभा आंदोलक असतो, कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो. आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळते. उदाहरण म्हणून सांगतो, त्याला जोडू नका इकडं तिकडं. मुंबईत आम्ही लाखांना गेलो, पोरं शांत ऐकत होते काय विषय, पुढं काय करायचं ठरलंय, आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे. नंतरच्या वेळेत ते कुठकडे जात होते त्यांना माहित, तुम्ही पण बघितलं. त्यामुळे आंदोलनाचा मेन गाभा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका. नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही. त्याची तळमळ, त्यांनी केलेले कष्ट वाया जाते. आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित चित्त ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे, काय काय येतंय, माहिती काय काय. बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बच्चू भाऊ बोलले, नवरे साहेब बोलले, तुपकर साहेब बोलले, आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्यातल्या 25% लोकांना सुद्धा कळलं नाहीये काय म्हणून. कशी दिशा ठरवायची बाबा, तुम्ही 500 किलोमीटरहून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला, तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं होतं. इथून पुढच्या काळात तरी शांतता, संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. विषय असा आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो. मी आजारी, मला चालता फिरता आणखी लय त्रास. मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला. म्हणलं आपण घरात नाही झोपू शकतो. मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय. 7 वाजता मी पहिला फोन बच्चू भाऊला केला असेल निघतोय म्हणून, कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो. आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे. टाकलेलं सरकारचं षडयंत्र, डाव कसा मोडायचा तो प्रति डावानच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ. आपण मात्र आपण नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो. आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहित नाही, बैठक ठरली का काय याचा मेळ नाही आणि त्याच्यात मी पडणार पण, कारण आंदोलन चालण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. आमचं कसं हाताळायचं, तुमचं शेतकऱ्यांचं कसं हाताळायचं, तुम्ही उभी आहेत त्याच्यात गाठी. तुम्ही पूर्ण अवश्य शेतकरी आंदोलनात कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं याचं ज्ञान तुम्हाला आहे. त्याच्यामुळे मी काय उगा तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही. मी सांगायचं जा नका जाऊ. शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहित नाही, मी तो शिकतोय. मी मागेही सांगितलं की 2 तारखेला बैठक लावली, त्याच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवलीला रद्द करून टाकली. म्हणलं 2 शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही. त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी. आमचं ते बंद करून टाका. मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो, काय 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते. ते लढायचं कसं सांगा, कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही, जे आहे त्याला नाही, पण आपण नीट करतो बाबा. त्याला आपल्याशिवाय आपला यांना कथाकच घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत. नाही तर न्याय नाही, फी नाही ना काही नाही, असंच या असेच जा, अशा स्वरूपाचे. त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे द्यायची, दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं. पण ते रद्द करून टाकलं, तो विषय संपला. कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणलं आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो. बाकीचा काही उद्देश नाही, उद्देश वाटू द्या तिकडे काय वाटू द्या. आम्ही हाईत म्हणल्या हाईत आणि बच्चे बोला चांगला माहिती आहे, हाईत म्हणलं हायतच ना.
पण आता ते मुंबई फिंबईचं काय मी सांगत नाही. ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबईला, आपण असं त्यांच्या तिकडे. त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला तिकडे, त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत आहे का राखेल लागत आहे त्यांना का काही टाकायला पैसे नाही. सगळं आमचंच गाबळ आणलंय ते आता बोलत. सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं. पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही. मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही. तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं येऊ. पण आता आम्ही पण नाही सांग. चलो, धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ताकदीनं लावून धरा. राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही पहिली वेळ. हे मी पहिल्यांदाच बघितलं की सगळ्या शेतकरी संघटनेच्या बाजू एका जागेवर आले. न्याय मिळाला काही वेळ लागेल, काही लागेल. कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना, ते 10-15 जण असे गोल बसलेले, तिथं त्यांची जिरली. कारण हे एकमेकात बसत नाहीत, कोपर खेळायला तसे पहिले. कारण ते मनभेद सगळ्याच असते. ते येऊ नको पुढे येऊ, तेवढे पुढे जाईल का काय, पुढे जाऊ. पण शेतकऱ्याचा न्याय मिळत ना, हे का बघतो. आपल्या त्यातल्या खोडी आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे. दिवस कसं काय बोलला वय असतात, मला बोलायला दिलं नाही, माहीतच माझ्या टायमाला बंद कसा पडला, बंद पडा तिकडे डोंगर करून शेतकर. आपल्यात नाही खोडी मोडल्या पाहिजे. एक जण करते ना भर द्यायचं मोकळं व्हायचं. पदार्थ शेतकऱ्याच्या पडत एवढं स्वप्न बघायचं. आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जा. मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटित खरंच त्याचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून, त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवरती सगळे उभा राहिले. नक्की यशस्वी करा. आणि आहे. धन्यवाद. धन्यवाद मनोज दादा. त्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांच्या या लढ्याला बळ दिलं. निश्चितपणे लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुण्याचे सर्वांचे आभार मानतो. मुंबईच्या निवडणुकीसाठी जाणार आहे आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना आपल्याला इथंच थांबवायचं आहे. पुढारी घेऊन जा. इथंच आहे राहण्याची सुद्धा. तर आपण पाहिलं नुकतंच मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मनोज जरांगेंनी सुद्धा बच्चू कडूंच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्याचसाठी भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे कडूंच्या भेटीला आलेले होते. आंदोलन कसं करायचं याचे सल्ले मी देऊ शकतो असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलेलं आहे. मी इथं शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आलो असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलेलं आहे. कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असल्याचं सुद्धा जरांगे पाटील म्हणाले. जरांगेंनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे. आंदोलकांनी नेत्यांच्या भूमिका नीट ऐकाव्या असं सुद्धा आवाहन जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केलेलं आहे. ज्या हेतूसाठी इथे आलो तो साध्य झाला पाहिजे असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आंदोलनावर काल डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलो असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलं. डावाला प्रतिडावानंच उत्तर द्यावं लागेल असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलं. आंदोलन कसं करायचं याचे सल्ले मी देऊ शकत नाही असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. करावं या हट्टातला मी नाहीये. शेतकऱ्यांना आपल्या न्याय कसा मिळेल, त्याच्या पदरात काय पडेल याच्यासाठी समाधानी राहणार आहे. आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हाव लागली तर शेतकरी संपून जाईल. म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणाला ताकद देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आम्ही सगळ्या राज्यातले शेतकरी एक जीवन आंदोलनाच्या पाठीशी आहेत. बरं, मुख्यमंत्री काल बोलताना असं बोलले होते की सध्या अर्थसंकल्प कर्जमाफीचा विषय नाही आहे. जो शेतकरी आहे त्याला मदत कशी मिळेल, जे अतिवृष्टी झाली त्याला मदत कशी मिळेल हा आमच्यासमोर त्याला प्रश्न असणार आहे. काय वाटतं असं? 3,000 2,000 याला मदत म्हणते काय? सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला. रानाचे रानं वाहून गेले, त्यातलं पीक वाहून गेलं, त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या, घरात असणारं सगळं धान्य, कपडे, शाळेतले पोरांचे सगळे दप्तरं वाहून गेले.
आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो. ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं. बाजरी ज्वारी गहू असणाऱ्या घरात त्याला कोंब उगले. परत म्हशी वाहून गेल्या, कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या, लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या. तुम्ही भरपाई देताय काय? आम्हाला 100% भरपाई पाहिजे. या मतावरती आम्ही ठाम आहे. समजा सकारात्मक निर्णय झाला नाही तर इथून पुढे जे रेल रोको होईल किंवा इतर आंदोलन होईल त्यामध्ये तुम्ही सहभागी नाही. आता ते आज चाललेत, जर तरला आजच उत्तर देऊन बरोबर नाही. आज ते चाललेत, त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं. आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघलच ना. सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्य करते आहे असं आरोप होत आहे. काय वाटतं तुम्हाला? कोण म्हणतंय? सरकार शेतकऱ्याला संपवण्याचं काम करते आहे, कारण शेतकऱ्यांचे हिडसाण एवढी होते पण सरकार लक्ष देत नाही. सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं? 70 वर्षात 75 वर्षात केलंच नाही ना. शेतकरी जितका लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं. हे ना, यांचा नीट उभाच करणं गरजेचं आहे. एवढं ना, मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे ही होऊ नये, कारण थोडीशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नये असं माझं मध्ये. हे असे नीट करायला आलेले आहेत. त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग, हे असे नीट करायला आलेले आहेत आणि ती वेळ येणारच आहे असं मला वाटतं. योग्य वेळा यावेळी जर शेतकऱ्यांना मदत केली, खरीप गेला रब्बी मात्र शेतकऱ्यांच्या हाती आणायचं असेल ही योग्य वेळ. हो, याच्यावरती मी सहमत आहे की हीच योग्य वेळ आहे सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांना, आणि आंदोलन सुद्धा योग्य वेळीच उभा आहे. काल ज्या पद्धतीनं न्यायालयाने आदेश दिला की खाली करा जागा, तो जो डाव आहे का? मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही, कारण न्यायदेवताच ही शेवटचा गरिबांचा आधार आहे. परंतु सरकारने मात्र डाव टाकला. प्रतिडाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं, आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं, हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे. त्याशिवाय यशस्वी होणं अवघड आहे. तुम्ही जे आंदोलन आतापर्यंत यशस्वी केले, तर तुमच्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला बळ मिळेल का? त्याची व्याप्ती तुम्ही वाढवणार का? तुमच्या कार्यकर्त्यांना सांगणार का या आंदोलनात सहभागी? अरे आम्ही काय शेतकऱ्याचे पोरं नाही काय? कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते आहेत. इथं काय आता नेते बघा ना तुम्ही, ज्यांनी उभे आहेत ते घातले त्यांनी सगळ्यांनी, ते सगळे अरे एका पंक्तीत बसले ना. याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे? त्याच्यामुळे मोठे पण लहान पण काय नाही, श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहितेखाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार. बरं, तुम्ही बोलताना एक गोष्ट बोलले की मुंबईला जायला नको होतं, पण आता तुम्ही त्यावर बोलणार नाही. बच्चू भाऊंना जे काही पाऊल घेतलेला मुंबईला चर्चेला जाता, या बाबतीत तुमचं काम? मी स्पष्ट सांगितलंय की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे. कारण यांना हे अनुभवातून केले, यांचे अनुभव यांना बोलतात की आपण कोणत्या कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतले पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही, त्यामुळे मी काय बोलणार. ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात मी बोलतो. आता मी हे शिकतोय, नाही असं नाही की बरोबर करतील अशी आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी संघटनेचे सगळे बरोबर करतील. एक प्रश्न असा आहे, तुम्ही यापूर्वी आंदोलनात GR निघाले, किती लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहे? काय आपला कुठपर्यंत पोहोचला? कारण की तायवाडे म्हणतात नागपूरला तुम्ही आलाय, तायवाड्यांच्या गावी खूप कमी लोकांना प्रमाणपत्र मिळाले ओबीसीचे. ते इथला विषय नाहीये, त्यामुळे मी इथं ते विषय बोलणार नाही. पण एक मराठा आरक्षणातून होणार. बच्चू जरांगी पाटील तुमच्या आंदोलनात आलेला, तुमच्या आंदोलनाला आता बळ मिळालेलं आहे का, ताकद मिळाली? निश्चितच मला वाटतंय का या पद्धतीनं शेतकरी म्हणून ते आलेले आहेत आणि त्याची निश्चितच चांगला परिणाम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभा राहणार. त्याचा फायदा आहे, या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणारच. दबाव वाढणारच आहे. आपली कसं आहे तर आम्ही सगळे मिळून एकत्र लढलोच पाहिजे आणि तो शेतकरी त्याच्यासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लढणं फार महत्त्वाचं आहे. आणि कुठलाही मतभेद न करता लढलो तर शेतकरी खऱ्या अर्थानं उभा राहील. भाऊ, आज तुम्ही मुंबईला जात आहे, तुमची आता जरांगे पाटलांशी चर्चा झाली आहे, नेतृत्व इथं कोण सांभाळणार आहे, तिकडे कोण सांगलेले आहे? इथे आमचे काही पदाधिकारी आहेत, ते सगळे इथं थांबणार आहे. तर 10 मंगल कार्यालयात आपण कार्यकर्त्याची राहण्याची व्यवस्था केली, कारण त्यांचे अधिक वाखे करून काही समोर जाणं शक्य नाही. आणि म्हणून इथे आम्ही रात्रीचं वापस येणार आणि मग बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ. संध्याकाळी कितीपर्यंत परत येणार आहे आणि
आज संध्याकाळी जाहीर करू पुढची भूमिका. आज पुढची भूमिका जाहीर करू संध्याकाळी. ते तयार आंदोलनाला काही फार मोठा वेळ लागत नाही. कसं आहे आमचं ठरलेलं आहे. लोक आहे तो गांधीगिरी से, नाही आहे तो फिर भगतसिंगगिरी से. आम्ही कोणाला उडवू पण शकतो. हा दोनही तयार आहे. तुम्हाला माहित नाही का आम्ही झालो होतो रामगिरीवर, घुसलो कुठं आम्ही. एवढे सगळी पोलीस यंत्रणा फेल केली नाही केली आम्ही, केली ना फेल. कमी ताकदीमध्ये केली, कमी वेळात केली. तुम्ही हे लक्षात घ्या. आम्ही 4-5 महिने झाले आंदोलन करतो आहे आणि कमी ताकदीमध्ये. एक तर शेतकरी येत नाही, पहिल्यांदा तो आला बिचारा. हे सगळे नेते एकत्र आले म्हणून, नाही तर ते येणं शक्य नव्हतं. आणि मग ते आले तर आता त्याचा व्यवस्थित आम्ही पाहतोय. या आंदोलनाला एक चांगलं भविष्य निर्माण होईल असं वाटतं. लाईटची वेळ झाली. चलो जरांगे आपके आंदोलन में आए हैं, कितना बल मिलेगा इस आंदोलन को लेकर? ये हमने बताया है कि उनसे आने से बहुत फायदा, एक आंदोलन की अच्छी दिशा भी मिलेगी. क्या अगला प्लान क्या होगा? आज बैठक अभी सब मिलकर करेंगे ना. अभी बैठक ही नहीं हुई तो प्लान पूछ रहे हो. इतने आगे जाने की जरूरत नहीं है. क्या लगता है सरकार सकारात्मक होगी? अभी नहीं होंगी तो करेंगे. बच्चू कडू यांचा सुद्धा माध्यमांशी संवाद. बच्चू कडूंनी सरकारला थेट इशारा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी ते आता जात आहेत. नुकतीच मनोज जरांगे यांनी सुद्धा आंदोलकांशी संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. जरांगे यांनी सुद्धा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे. बच्चू कडूंनी सरकारला थेट इशारा दिलेला आहे. लोग आए तो गांधीगिरी से, नहीं आए तो भगतसिंगगिरी से, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. बच्चू कडूंनी सरकारला थेट इशारा दिलाय. काँग्रेसला पाठिंबा दिल्याबद्दल आभार असं सुद्धा कडू यांनी म्हटलेलं आहे. नेते एकत्र आले तर शेतकरी एकत्र येतील असं सुद्धा कडू यांनी म्हटलंय. इथं ओबीसी मराठा नाही तर शेतकरी म्हणून आलोय असं सुद्धा कडू यांनी म्हटलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र यायला मोठं पण पाहिजे असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलंय.